भारताला अतिशय समृद्ध परंपरा लाभली आहे असं आपण वारंवार म्हणतो। आता ही सणांचीच परंपरा बघा ना, किती वेगवेगळे सण वर्षभरामध्ये आपण साजरे करत असतो। पण ही परंपरा फक्त सणांपुरतीच मर्यादित नाहीये, खाद्य संस्कृतीपुरती मर्यादित नाहीये। अगदी कपड्यांच्या म्हणजेच वस्त्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी सुंदर परंपरा आपल्याला लाभली आहे। आणि दिवाळीच्या निमित्ताने ही परंपरा आपण साजरीही केली पाहिजे। चला, याच अनुषंगाने मृण्मयी आपल्याला काही वेगळ्या टिप्स देते ते आपण पाहूया। दिवाळीच्या निमित्ताने खास आपण चमक देणारे एलिमेंट्स याच्याविषयी माहिती घेतोय। आपल्या पारंपरिक कलांमध्ये, आपल्या पारंपरिक टेक्सटाईलमध्ये असे बरेच एलिमेंट्स वापरले जातात ज्याच्याने कापडामध्ये, फॅशनमध्ये आपण चमक एलिमेंट ॲड करतो। असाच एक एलिमेंट म्हणजे मिरर वर्क। अबला किंवा मिरर वापरून केलेली एम्ब्रॉयडरी हा पारंपरिक राजस्थान आणि गुजरातमधला एम्ब्रॉयडरीचा प्रकार आहे। हे वापरून आपण पारंपरिक लेहंगे, त्यांच्या ज्या राजस्थानी चोलीज असतात किंवा क्रॉप टॉप्स असतात, जॅकेट्स असतात, हे आपण बघतोच। पण त्याचा फॉर्म हा कापडांमध्ये सुद्धा हल्ली आपल्याला अडॅप्ट झालेला दिसतो। मिरर वर्क केलेली बरीच कापडं आजकाल बाजारात मिळतात। त्याचे बेस वेगवेगळे असतात। कधी मिरर वर्क हे नेटवरती, सॉफ्ट नेटवरती केलेलं आपल्याला दिसतं। वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या आकाराचे मिरर वापरून, आरसे वापरून हे काम केलेलं आपल्याला दिसतं। ह्याच्यामध्ये जे टाके वापरले जातात हे कधी दोऱ्याने वापरले जातात, कधी हा चमक असलेला दोरा म्हणजेच कसब हे वापरून केलेले आपल्याला दिसतात। तसंच लाईट कलरचं हे एखाद्या नेटवरती फक्त जरी वापरून केलेलं आपल्याला मिरर वर्कची पण कापडं बाजारात खूप अवेलेबल आहेत। अगदी वेल्वेटवर सुद्धा मिरर वर्क केलेली आजकाल आपल्याला फॅब्रिक्स मिळतात। तसंच जॉर्जेट बेसवरती केलेली ही अशी कलरफुल मिरर वर्कची कापडं मिळतात, जी आपण ओढणीसाठी वापरू शकतो, लेहंग्यासाठी वापरू शकतो। सिल्कवरती किंवा रॉ सिल्कवरती सुद्धा मिरर वर्क केलेली आपल्याला कापडं हल्ली मिळतात। या लेसेससुद्धा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात। काही वेल्वेट बेसवर आहेत, काही अशा मिररच्या आकारात कापलेल्या असतात, काही आपल्याला नेटवरती केलेल्या असतात, ज्या आपल्याला खूप इझिली आपल्या लेहंग्यांवरती किंवा ड्रेसेसवरती लावता येतात। काही मिरर वर्कबरोबर थोडंसं अजून जरदोजी वगैरे काम केलेले सुद्धा असतात, ज्याचा लूक अजून रिच येतो आणि चमकसुद्धा खूप एलिगंट वाटते। चमक हा जो एक फॅशनमधला एलिमेंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि वेगवेगळे एलिमेंट्स वापरून हा लूक आपल्याला साध्य करता येतो। मिरर वर्क हा एक पारंपरिक फॉर्म आहे आणि त्याचे मॉडर्न अडॅप्टेशन्स आपण बघतच आहोत आणि हा आउटडेटेड कधीच होणार नाही। याचे फक्त शेप्स आणि याचा बेस फॅब्रिक हा बदलत राहील आणि तुम्ही कशा पद्धतीने हे मिरर वर्क वापरता याच्यावरती याचा लूक अवलंबून असतो। तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये मिरर वर्क असलेला एखादा आयटम आहे की नाही एकदा चेक करा आणि नसेल तर ॲड करायला काहीच हरकत नाही आहे।